आमच्या दोघींची मस्ती चालायची, पण मार म्हटलं नशिबांमध्ये ती माझी नात असते, तिला मार माझा नाही हात उचलला जात, मला भीती वाटते. मला तिने असं कधी मारलंही नाहीये. मला एकतर खरंच सांगते की लेक चालली सासरला शशिकलाबाईंनी खरंच माझे केस एवढे 5 मिनिटं खरोखर ओढले होते की मी शॉर्ट संपल्यावर 5 मिनिटं रडत होते. पण आऊने मला कधीच असं म्हणजे भले तिचा अभिनय असेल नाही, म्हणजे मला अजून आठवतोय तो शॉर्ट NS वैद्य स्वतः रडायला लागले की काय हे, की मी जवळजवळ 100 फूट शशिकलाबाईंनी माझे फरफटत असे केस ओढून नेले होतं. हे अभिनय असतो की मला पहिलाच सिनेमा म्हणजे माझा मला एवढं ते दुखत होतं की मी अक्षी ओक्षाबोक्षी रडत होते. NS वैद्य, सूर्यकांत लवंडे रडत होते, म्हणजे कॅमेराच्या मागना की एवढंच तिने एवढं ओव्हर केलं. पण कधी आऊने नाही, ना सुहासिनी देशपांडे माझ्या सासू झालेल्या, ना आशालता, तिघींनी कधी. मला खरं हा सीन पाहिजे होता कुठला यांचा जो होता ना तो, आणि तुमच्या दोघांचा सीन दूधवाला येतो हा, आणि आशालता येतात आणि ते दूध सांडतं ह्याच्यामुळं हे गाणं ऐकत असतो घेता घेता सांडतं, आणि ही मग येते आणि पुसत असते, आणि तेवढ्यात आशालताची एंट्री होते आणि ती बघते की हिने दूध सांडवलंय वगैरे, तर हिला मारायचा सीन होता. आणि सांगितलं होतं तिचे केस धरा असे मागे आणि फरफटत घेऊन असा सीन आहे. हो कसं मारणार, कारण काय मग खालपाला जे मारलं ना तिथे माझ्यावर कट्टी होईल पोहणार. अहो हे झालं तुमचं बाहेर, हा चित्रपट आहे, मारा तुम्ही. हिला विहिरीत ढकलायचं जेव्हा होतं ना तेव्हा मी घाबरले होते. खरं ती विहीर नव्हती, ते नुसतं केलेलं होतं आणि खऱ्या विहिरीतला वेगळा होता. हा डमी होते की ही होती मला माहिती नाही, डमी होती. पण मला नाही ढकलता आलं, तर ते म्हणाले नाही तू नुसतं असं कर, खालीच पडणार होती, मातीच होती तिकडे, माती आणि गादा घातल्या होत्या. नाही हो डेअरिंग मारायचं. आणि आशालतांनी कसं मारलं माहितीये का बरं का, आशालतांनी मारलं कसं अलकाला, अरे काय, आणि मग मी डबिंग मध्ये आवाज दिला धाप, तो खोटा वाटतो कारण चेहऱ्यावर काहीच नाही तिच्या मारल्याचं. तरी सुद्धा चालला या सीन व्यतिरिक्त विहिरीत ढकलण्याच्या सीन व्यतिरिक्त तुमच्या दोघींचे असेही काही सीन आहेत की ज्यात तुम्ही त्यांना छळताय किंवा त्रास देताय, बोलताय खूप त्यांच्याशी, मग त्यावेळेला असं असतं ना की रिअल हे नाहीये त्यामुळे आपल्याला हसायला येतं शॉर्ट किंवा असं काही? मला कधी शूटिंग करताना फालतू हसू येत नाही, आणि कोणी हसलं तर माझं डोकं फिरतं. कारण मी मध्ये एक पिक्चर करत होते किशोर बेळेकरचं, त्यात एक मुलगी होती नवीन, एका नटाचीच मुलगी होती. 3-4 वेळा झालं मी मारायला जाते, तिला बोलते आणि ती हसते. 2-3 वेळा म्हटलं नवीन आहे म्हणून सोडलं, पण ती तशीच करत होती. मात्र मी ओरडले, मग म्हटलं असं करू नको, माझं सगळं जातं. बरोबर, अवसान आणलेलं असतं आपण ते सगळं. तिच्या आईला पण मी सांगितलं, म्हणाली बरं झालं. म्हटलं तुझ्या लेकीला मी ओरडले, हसत होत नाही, मग हसू येत नाही मला. धडे मिळतात ना सगळं. नाही हसू नाही. किशोरीताई, तुमचे असे काही सीन आहेत जे तुम्हाला मिळतात? ट्रॅक्टरचं तर तुम्ही सांगितलं, पण इतरही तुम्ही त्या पूर्ण सिनेमात तुम्ही बिजलीच आहात, म्हणजे जसं तुम्ही म्हणताय तसं. त्यामुळे असेही काही बरेच सीन आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एक स्टँड घेताय किंवा बोलताय अशा पद्धतीनं. तर असे काही किस्से किंवा असे काही सीन जे सांगतात, किंवा तुमच्या दोघांचे काही सीन जे तुम्हाला आता इथे सांगायचे, आठवते काहीतरी अरे असं झालं होतं? सीनपेक्षा ना ते सिच्युएशन खूप काय म्हणतात तसं डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आम्ही काम करायचो. म्हणजे आज जसं छत्री पकडतात, पण आम्ही उन्हातान्हात उभं राहून ते किती करपायचो आम्ही, लिटरली आम्ही करपायचो. सकाळी चालू केलं की 11-12च्या सुमाराला आम्ही जायचो, बंद व्हायचं शूटिंग, आणि मग उन्हा उतरली की परत चालू व्हायचं. कारण त्या मडक्यावर असं रुमाल ठेवतो, ओला झाला की तोंडावर तो ठेवेपर्यंत सुकायचं. एप्रिल महिने. पूर्वी ते एसीचं कौतुक, व्हॅनिटी व्हॅनचं कौतुक असं काही नव्हतं, आणि त्यात आम्ही कष्ट घेतलेत खरंच खूप. त्यामुळे ते स्टँड घेणं, सिच्युएशनला
खूप फोकस आमचा डायलॉगवर असायचा, खूप फोकस परफॉर्मन्सवर असायचा. मग इतर गोष्टींना आम्ही भाव पण नाही द्यायचो की अरे आम्ही दमलोय, आम्हाला ऊन लागते, विचारही यायचे नाही. ते त्यावेळेस त्या कॅरेक्टरमध्ये आम्ही उतरायचो. मेकअप पण एकच होता. हो, मेकअप पण एक, हेअर ड्रेसर एक, पूर्ण युनिटला. हो हो हो, एक त्याचे फक्त. 2 असिस्टंट आणि तो. आणि आम्ही ते शेअर करायचो आणि लिटरली एकानंतर एक सगळेजण मेकअपला बसायचो. किंवा मेकअप रूमही एक असायचा. मेकअप रूम पण नाही, बाहेर बसायचे. बाहेर बसायचो आम्ही. नव्हतंच, काहीच नव्हतं. ऍक्च्युअली इव्हन चेंजिंग वगैरे जर आउटडोर वगैरे असेल तर चेंजिंग रूम वगैरे काहीच नसायचे. असे पडदे पकडायचे, त्याच्या मागे आम्ही चेंज वगैरे करायचो. तर ही सिच्युएशन खूप डिफिकल्ट होती. बाकी ॲज अ परफॉर्मर तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सवरती तुम्हाला फोकस करायचा आहे. या सगळ्या गोष्टी अगदी काही म्हणतात तसं नगण्य आहेत. मला इथे कळकती तुमचा सीन शेवटचा जो आहे, मला वाटतं जेव्हा वडील तुम्ही सरणावर असता आणि वडील येतात, म्हणजे आपले विक्रम सर येतात आणि मग ते त्यांचं जे कपडा असतो त्यांना ते आठवतं आणि मग ते तो कपडा तुमच्या एक तर खरं तर साडी तर खरं तर खूप इमोशनल सीन आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे संपूर्ण आयुष्य त्या मुलीला बापाने बघितलेलंही नसतं किंवा खूप तिचा तिरस्कार केला आणि अचानक एक असा क्षण येतो की ती जाते आणि त्यानंतर ती उपरती त्यांना होते की आपल्या मुली साडीचा कारखानदार असतो. साडीचा कारखानदार, मला तो सीन करताना ते इमोशन्स आणि अर्थात असतो एक्झॅक्टली कसा शूट केला आणि काय त्याविषयी ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. कारण तिथे सगळेच होते, मी तर मेलेलेच होते, त्यामुळे मला अभिनयाचा प्रश्नच नव्हता. नाही, एक्सपिरियन्स मला नंतर माहेरच्या साडीनंतर अलका कुबल पाहिजे, तिचा छळ झाला पाहिजे आणि ती तिरडीवर झोपली पाहिजे, हे नंतर झालं सगळं. हो हो हो, म्हणजे स्टोरी अशीच जुळवून आणायची की हे सगळं झालं पाहिजे. पण त्यावेळी मला आठवतंय विजयजी, आपण तो शूट करताना आपण इंगवलीतच करत होतो आणि सनलाईट लवकर गेला. तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं, मी पहिल्यांदाच झोपत होते, त्यामुळे मी जरा घाबरत होते त्याच्यावर झोपायला. याच्या आधी कधीच नव्हता असा सीन झाला. याला पण नाही, लेक चालली सासरला पण मी मरते, पण एक दमी झोपला होता तिरडीवर आणि सगळं ते वेगळं होतं. कधीच नव्हती वेळ. हो हो, आणि मला या लोकांनी सांगितलं 2-4 तासात संपेल, पण त्या दिवशी नेमकं क्लाउडी वेदर झालं, लाईटची कंटिन्युटी गेली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला तो सीन पुन्हा सुरू करावा लागला. जो संपणार होता तो संपला नाही. मग दुसऱ्या दिवशी झोपताना मला तिरडीवर कसं तरी झालं, कारण ते अबीर गुलाल, सुकलेली वाळलेली फुलं सगळं ते तसंच पडलं होतं तिरडीवर. मग मला वाटलं मी मरण खरंच बघते, पण मी नंतर एन्जॉय केलं दुसऱ्या दिवशी. मेलेली होती तिरडीवर, आलं लक्षात. पण मधून डायलॉग आला एक, अरे मला पेढा कोण देणार, अरे प्रेत बोलतोय. अरे अजिंक्य होता, अजिंक्य. नाही तेव्हा म्हणजे तेव्हा जसं आता किशोरी पण म्हणाली ना की तेव्हा तुम्ही तुमच्या कॅरेक्टर्समध्ये इतकं समरस झालेला असता की बऱ्याचशा गोष्टी ह्या नंतर जाणवतात. जेव्हा चित्रपट बघितला जातो तेव्हा ते मग तुमच्या अंगात म्हणजे असं तुम्हाला फील होतं ते. अदरवाईज इट्स अ मॅटर ऑफ लाईफ, मॅटर ऑफ फॅक्ट, आणि यू गो थ्रू इट. पण आज आपण सगळे खूप छान आपला आजचा जो मायाची साडीबद्दल बोलतोय, पण आज महत्वाचं म्हणजे आज विक्रमजी नाही आहेत, आज रमेश भाटकर नाही आहे, विजय चव्हाण नाही आहेत, हे आशालता नाही आहे, राघवेंद्र कडकोळ नाही आहेत, इनामदार नाही आहे. हो, ते आज या भालचंद्र कुलकर्णी आज खरोखरच इतक्या वर्षानंतर मॅटर ऑफ फॅक्ट आपल्याला सगळ्यांना जायचं आहे, पण जेव्हा ह्या आठवणी येतात ना तेव्हा त्या सगळ्यांचा जो एक कॉन्ट्रीब्युशन टू दॅट हे आपण विसरून चालणारच नाही. अप्रतिम, म्हणजे विक्रमजींनी अप्रतिम काम केलं होतं. विक्रमजींच्या जागी कोणीच असू शकत नाही. ऍब्सोल्युटली. हो की नाही, म्हणजे तो शेवटचा सीन पण त्यांनी इतका अप्रतिम केला, म्हणजे वादच नाही. रमेश भाटकर छान काम केलेलं, विजय चव्हाण इतका मस्त कलाकार. सो ह्या लोकांनी ना म्हणजे ह्यांचा खूप मोठा हातभार आहे या चित्रपटाच्या सक्सेसमध्ये, प्रत्येकाचाच आहे, पण ह्या लोकांना विसरून चालणार नाही. तुम्ही आता म्हणालात ना इथे की तुमचे आणि विक्रम सरांचे पण खूप सीन बाप मुलाचे, आणि तो एक राग असतो आपल्या का आपल्या बहिणीशी हे व्यवस्थित वागत नाहीयेत. सो ते सीन असतील, ते मला त्याच्याविषयी एखादा सीन तुम्हाला आठवतो विक्रम, कारण आज विक्रम सर नाहीयेत आपल्याला. सीन आठवत नाहीये एखादा, परंतु बरेच वादाचे सीन्स होते आमचे एकत्र. आणि सी विक्रमजींची ना एक वेगळी शैली होती. एक तर त्यांना तेव्हा ते पॉज किंग म्हणायचे, कारण ते एकदा पॉज घेतला की मला म्हणजे हा चित्रपट सोडून एक असाच मला मिथुन चक्रवर्तीने एकदा सांगितलं होतं,
आम्ही कुठल्या तरी चित्रपटाचं शूटिंग करायचो एकत्र. हा आला मिठून रात्री, आम्ही RML मध्ये शूटिंग होतं, तर उशीर आला. तर मीच समोर भेटलो आणि सदाशिव अमरापूरकर विलन होता आणि मी पण विलन होतो. मला आला आणि मला, अरे तुम्हारे एक्टर के साथ शूटिंग कर रहा था. म्हटलं कौन? अरे वही, उसके एक पॉज में मैं 2 शूटिंग करके आ गया.